कुणी गायब झालं, कुणी फोन बंद करून बसलं, तर कुणी थेट पुढाऱ्यांच्या चरणी लीन झालं। ही दयनीय अवस्था झाली आहे गरिबांना घरापासून वंचित ठेवणाऱ्या, म्हाडा घरकुल घोटाळा करणाऱ्या अधिकारी अभियंत्यांची। या घोटाळ्यात महापालिका, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी तसंच राजकारणी, नामवंत बिल्डर असे सारेच सहभागी आहेत। संगनमत करून पद्धतशीरपणे घोटाळ्याला अंतिम रूप दिलं गेलं। गुन्हे दाखल झाल्यावर सर्वात आधी सोनू मनमानीसह एका बिल्डरला अटक झाली होती। त्यानंतर नायब तहसीलदार नितीन पाटील हाही अडकला। महापालिकेच्या नगररचना विभागाचा सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेखाचा उपअधीक्षक बिपिन काजळे हाही पोलिसांच्या कचाट्यात सापडला। पोलिसांनी तपासाला गती दिली तशी अनेक अधिकाऱ्यांची नावं उघड होत आहे। तपासाचा एक भाग म्हणून पोलीस महापालिकेत जाऊन पायधूळ झाडून आले। त्यांची कुणकुण लागताच संबंधित अभियंते गायब झाले। बऱ्याच जणांचे फोन स्विच ऑफ झाले होते। अभियंते जागेवर नसल्यानं पोलिसांनी शिपायाकडून नंबर घेऊन कॉल केला, तेव्हा त्यांना हा अनुभव आला। काही अभियंत्यांनी राजकारण्यांना गाठवून वाचवणं आर्जव केलं। जमिनीचे तुकडे केल्यानंतर मंजुरी देण्याचं काम त्या अभियंत्यांनी आपल्या कार्यकाळात पद्धतशीरपणे पार पाडलं। त्यामुळे नगररचना विभागात सध्या कार्यरत असलेले आणि पूर्वी काम करून गेलेले अभियंते पोलिसांच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे।